जालना लोकसभेसाठी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचं वाटप, ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पाठवणं सुरू, मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू। जालना लोकसभेसाठी 2061 मतदान केंद्र, 19,67,574 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। जालना लोकसभा मतदारसंघात उद्या 4थ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे। जालना लोकसभा मतदारसंघात 19,67,574 मतदार असून 2061 मतदान केंद्र आहे आणि उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात येत असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे साहित्य मतदान केंद्रावर घेऊन जातात आणि मतदानासाठी सुरू असणाऱ्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी। जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 4थ्या टप्प्याचं मतदान होणार आहे। यामध्ये नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर यासह अशा लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे। आपण बघू शकतो की उद्या लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे। मात्र या ठिकाणी ईव्हीएम मशीन युताताना देखील कर्मचारी दिसताना दिसत आहे। उद्या पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेला आहे। बघू शकतात की मात्र बस असेल किंवा कुरतर गाडी असेल किंवा अशा ठिकाणी विविध वाहनाने मतदान केंद्रामध्ये मशीन युताताना दिसत आहे। जालन्याहून राहुल मुळे, दिवंगत न्यूज साठी जालना।